18 इंचाचा जो झाड आहे त्याचा भरलाय 33 इंच. ओके. आणि जे 16 इंचाचं झाड आहे आपलं पहिलं म्हणजे हे हे 16 इंचाचं, ह्याचा बुंदा भरलाय 32 इंच. 32 इंच. आणि जे 18 इंचाचं झाड होतं त्याचा बुंदा भरलाय 33 इंच. 33. म्हणजे हे जे आता आपण जर पाहतोय अगदी इथं 16 इंचाचा जे बुंदा होता तो आपला झाला 32 इंचाचा. 32 इंच. म्हणजे 16 इंचाने वाढ झाली. पलीकडचा जो 18 होता तो झाला 33 इंचाचा. म्हणजे जवळपास तिथं 15 इंचाने वाढ झाली. 15 इंच. म्हणजे बारकाईने जर अभ्यास केला, आता हे पाला जर बघितला, मीटर आहेच बघू इकडं. असू द्या, काय नाही तसे अर्थ. थेट. तर हा पाल्याची 29 इंच. 29 इंच आहे. आणि आपण मगाशी मोपलं तिथला पाला किती होता? 31 इंच. 31 इंच. 31 इंच. म्हणजे आता आपण मुद्दाम मोपलं. आता हे जर झाडं बघितली, पोगा बघितला तर एकदम असा सनाट निघतोय. बरोबर. म्हणजे सुभाष पाटील सरांनी जे तुम्हाला सांगितलं की वापरा बायोरेनिकची टेक्नॉलॉजी आपल्याला त्यांनी सांगितली त्या पद्धतीने वापरायची, आपल्याला पाहायचे त्यांचे काय रिझल्ट आहे. काय रिझल्ट आहे. हो. तर आता हे जे काय केळी क्षेत्रातले शेतकरी व्हिडिओ पाहतात, बरोबर. की ज्यांना काय असं वाटतं की आम्ही आमच्या पद्धतीने शेती करत असताना खूप काही शेतकरी सक्सेस बी आहेत, की 10% वर्ग जो आपला शेतकरी वर्ग आहे हा कर्जबाजारी होत चाललेला आहे. शेती करत असताना, कष्ट करीत असताना, खर्च करत असताना यश पाहिजे असं येत नाही. आणि ते पण कष्टाला आणि खर्चाला कमी पडत नाही. पण नेमकं यश कुठं दललंय हे नेमकं काय लक्षात येईल नाही. म्हणजे कुठलाही शेतकरी कुठलंही पीक कुठलंही रान असू द्या, पण ज्यावेळेस यश येतं त्यावेळेस शेतीवरती शेती विकत घेतली जाते, कारण ते शेतकऱ्याकडे भांडवल तयार होतं. ज्यावेळेस शेती करताना खर्च होतो आणि उत्पादन अपेक्षित निघत नाही, केलेला खर्च निघत नाही, त्यावेळेस कर्जाचा डोंगर वाढतो. आणि तो कर्जाचा डोंगर फेडताना आता मी काय करू ह्या कंडिशनला आपला शेतकरी जातो. बरेच जणाला ते इतरांनी 4 वेळा पैसे मागितलेलं म्हणजे पटत नाही आणि ते थोडक्यात ते सहन पण होत नाही. त्या कारणास्तव बरेच जण आपले शेतकरी मंडळी शेती विकतात. ओके. आणि शेती पिकवत असताना शेतीवरती झालेला खर्च जर शेती विकावं लागत असेल तर ह्याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट दुसरी कुठली नाही. आणि त्याच ठिकाणी आपल्या ह्या वापरा बायोरेनिकनी एक पाऊल असा ठेवलाय की आम्ही कष्टकरी शेतकऱ्याला हरवून देणार नाही. आम्ही सर्व मार्गदर्शक निमित्त आहे. वापरा बायोरेनिकनी जी टेक्नॉलॉजी बनवलेली आहे त्याच्यामध्ये खूप मोठी ताकद आहे. फक्त त्या टेक्नॉलॉजीचा वापर कशा पद्धतीने केला पाहिजे हे आम्ही फक्त प्लॉट पाहणी करून शेड्यूल लिहून देतो. फक्त आमचा आम्ही अनुभव देतो. त्या टेक्नॉलॉजीमध्ये सगळं आहे. पण ती टेक्नॉलॉजी कशा पद्धतीने वापरली पाहिजे की जेणेकरून आशिष साहेबांसारखे प्लॉट येतात, ह्याचा फक्त आमच्याकडे खाली अनुभव आहे. सरजी नमस्ते. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं. माझं नाव आहे विनोद भिकन पाटील. हा प्लॉट आहे सुभाष बाबूराव पवार, राहणार टाकळी प्रदेश. तर हे चाळीसगाव तालुक्यातला हा प्लॉट आहे आणि जळगाव जिल्हा आहे. जळगाव जिल्हा. तर हा जे प्लॉट आहे हा टिश्यू कल्चरचा आहे. टिश्यू कल्चर. आता जो आपण व्हिडिओ काढला तो कंदाचा होता, बरोबर आहे का नाही? तर आता हा जो प्लॉट आहे तर हे जे एक अंदाजे किती महिन्याचा हा प्लॉट असेल? हा कमीत कमी 6 महिन्याचा प्लॉट. 6 महिन्याच्या आसपासचा आहे. जे काय आहे सरांकडे तारीख असेल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचा उल्लेख करू. तर आजची तारीख काय आहे बरं सर? 8 जुलै 2025. 8 जुलै 2025 तारीख आहे. आणि आपल्याला काय करायचं येणाऱ्या दिवसामध्ये आता जो हा टिश्यू कल्चरचा 3000च्या पुढचा प्लॉट आहे ह्याला आपल्याला वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन घ्यायचे आणि सरांच्या ह्या शेड्यूल मध्ये ऍड करून आपल्याला ह्या प्लॉट मध्ये काय बदल होणार आहे ते पाहिजे आपल्याला. तर आता आपण ज्या ठिकाणी उभा राहिलोय ही तुमच्या समोरची पहिली लाईन आहे बांधाच्या कडेची. त्याच्यात तुटाळे खूप झालेले आहेत, म्हणजे कुठतरी झाड आहे. हा हे 2 झाडं दिसतात ह्या कॅमेऱ्याच्या समोर. पलीकडं एकदम पलीकडे पुढे झाड आहे, एक झाड आहे. हा ते झाड आहे. आणि इकडे 3-4 झाड आहेत, ते पण बारीक मोठी. आणि इथं 2 झाडं नाहीत. आता माझ्या पाठीमागे बी हे झाडाची जागा नाही म्हणून मी थोडस आत सरलोय. तर ह्या आपल्या सब लाईन पासून पहिलं, दुसरं, तिसरं आणि हे 4थं झाड आहे गोगरे सर उभा राहिले. तर आपल्याला काय करायचंय हिथनं पलीकडे 2 किंवा 3 झाडं आणि हिथनं पलीकडे 1 किंवा 2 झाडं ह्याचं आपल्याला बुंदे मोफून घ्यायचे आता, की जेणेकरून आजच्या कंडिशनला आजच्या वयानुसार हे जे काय बुंदेचं इंचामध्ये साईज आहे ते आपल्याला पाहिजे. आणि येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन दिल्यानंतर झालेले बदल तुमच्या शेड्यूल मध्ये की बुंदेच साईज काय, म्हणजे जेणेकरून आज आपण प्रत्येक शेतकरी ज्या पद्धतीने झटतो, खर्च करतो, कष्ट करतो, वेळ देतो आणि त्यानुसार पीक आपल्याला जर उत्पादन देत असेल तर कुठल्याही शेतकऱ्याला शेती करताना आनंद वाटतो, समाधान वाटतो. आणि जर आपण आपल्या पद्धतीने कष्ट खर्च करत असताना जर पीक उत्पादन दिनका नाही हे जी शाश्वती नजरेला दिसत नाही त्यावेळी जे दुःख होतं ते कोणी कोणाला सांगायसारखं नाही. त्याच ठिकाणी आपल्या वापरा बायोरेनिकने हात घातलेला आहे की कष्टकरी शेतकऱ्याला हरवून द्यायचं नाही. आणि आपल्या कष्टकरी शेतकऱ्याला जर यश आलं आणि जर तिथं अपयश येत असेल तिथं वापरा बायोरेनिक तो शेतकरी आपला स्वीकारित असेल. ज्या शेतकऱ्याला असं वाटतंय की मी माझ्या पद्धतीने कष्ट खर्च करून वेळ देऊन पीक वय खातंय,
मला अपेक्षित उत्पादन देईन का नाही, आणि असे काय आपले शेतकरी वापरा बायोरेनिकला स्वीकारतात आणि स्वीकारल्यानंतर जे होतात बदल ते आपण ह्या कॅमेऱ्या समोर दावण्याचा प्रयत्न करतोय, की जेणेकरून त्या कष्टकरी शेतकऱ्याला वाटावं की माझ्यासाठी कुणीतरी आहे या मार्केटमध्ये, हे जी जाणीव करून द्यायची कॅमेऱ्याच्या समोर. हे आपण ह्या झाडापाशी चौथं झाड आहे, पहिल्या रांगेतलं दुसऱ्या रांगेतलं चौथं झाड आहे पलीकडून सबलाईनच्या अलीकडे. म्हणजे अशा लोकेशनला आता आपण उभा आहे की जेणेकरून ही जी टिश्यू कल्चरचा प्लॉट आहे ह्याच्यातलं हे पहिली रांग आहे, तिथं थोडीशी तुटाळी झालेली आहेत आणि इथं 1-2 झाडं नाहीत. माझ्या पाठीमागं पण एक झाड नाही आणि त्या सबलाईनपासून पहिलं दुसरं तिसरं आणि हे चौथं झाड आहे अशा पद्धतीने आहे. आणि असंच तुम्ही जर कॅमेरा असा फिरवून घेतला तर जिथं कॅमेरा मांडलेला आहे तर ह्या कॅमेऱ्याच्या समोर हा आपल्याला टिश्यू कल्चरचा प्लॉट दिसतोय आणि समोर बांधावरती खूप मोठा लिंब आहे आणि तो लिंब पण आपण लोकेशनला घ्या की जेणेकरून आपल्याला येणार दिसत आपल्याला ती पण धावता येईल की जसं आहे तसं. पण आपल्याला आपल्या कंपनीने जे आम्हाला काम दिलेलं आहे ते आपण करायचे. तर घोगरे सर, आपण ह्या 2 झाडांचा आणि ह्या 2 झाडांचा असे बुंदे मोकळे 4च मोप, माझ्या हेकडचे 2 आणि हेकडचे 2. सोळा इंचाचा आहे, 16 इंचाचा आहे हा. 16 इंचाचा, 16 इंच. थोडा पुढे बघू. म्हणजे इथं जे काय 2 झाडं नाहीत तर आपण ते दावण्याचा प्रयत्न करतो, एक मध्ये झाडाचा थोडासा. आणि आता इथं 2च झाड आहेत बारकी, हे 2 मोठ्याले लिंब आहेत आणि ह्याच्या समोरच हा प्लॉट आहे. तर आता आपण हे दुसरं झाड पण उभं राहिलं त्याच्या पाठीमागचं, त्याचा किती बुंदा येतोय सर? 18 इंच. 18 इंच. हा 18 इंच, हा 18 इंच आहे. तो 16 इंच होता, हा 18 इंच. 18 इंच आहे. इकडच्या 2 झाडाचं 16 आणि 18. आणि हे 2 आपले बारीक आहेत. तर आता आपण जिथं उभा राहिलो होतो त्याच्या पलीकडची 2 झाडं घोगरे सर मोपतील. तर ही जर बघितलं तर ही असा पद्धतीने हा प्लॉट आहे. समोर मोठा लिंब आहे आणि हे समोर ह्या लाईनमध्ये असे 3-4 झाडं आहेत की जे थोडेसे बारीक मोठे आहेत. 16 इंच आणि हा पण 16 इंचाचा बुंदा आहे. तर 16 इंच. आपण 16 इंच 16 इंच. ओके. तर ह्याच्या पुढचा एक आपल्याला पाहायचा आहे, म्हणजे ह्याचा आपण जे पाहतोय इथं मध्ये जो पेस आहे एक झाड नाही तर त्याच्या समोरचं आपण ते मोपलेलं आहे आणि ह्या 2 झाडांचा एक बुंदा मोपून घेतलेला आहे. तर आता आपण पाहतोय काय की 16 इंच. हा पण 16चा आहे का? हो, 16 इंच आहे. एक मिनिट सर. 16 इंच. हा पण 16 इंच आहे. म्हणजे आपण आता बुंदे का मोपतोय की आपल्याला काय करायचंय? ही एक 16 इंच. ही एक 16 इंच. हा हा पलीकडचा 16 इंच. हा हा पड्यांचा 18 इंच. 18 इंच. हा. तर आपल्याला काय आहे, आता आपण हे मुद्दाम आपल्या दुसऱ्या मोबाईलमध्ये काढून घेतलंय. ह्याच्यात तर आपल्याला आपण जे काय बोलतोय ते येतच आहे, पण आपण काय करतोय की जे आहे ते आपण ह्या मोबाईलमध्ये दुसऱ्या काढून ठेवले की जेणेकरून आपल्याला ह्याचा किती पहिला बुंदा आला, त्याचा किती आला, ही कॅमेऱ्यात दावण्याचा प्रयत्न करतो, ह्याचा किती आला आणि त्याचा किती आला. तर ह्या बुंद्यामध्ये जी काय वाढ होणार आहे, ह्या 2 पाल्याच्या मध्ये जी काही डिस्टन्स राहणार आहे, हा पोगा काय एकदम लांब रुंद निघणार आहे हे आपल्याला पाहिजे. आता ह्याची जर उंची पाहिली तर माझ्या हाताच्या वर हे 2-2.5 फूट सहज असेल, 8-9 फूट असेल, जे काय असेल ते कॅमेऱ्यात दिसतंय. आणि आपल्याला येणार दिसत पाहिजे की आपण ह्याच ठिकाणी उभा राहणार आहे, कॅमेरा हिथंच लावणार आहे आणि आपल्याला पाहिजे काय की ह्याच्यात झालेला बदल, की जेणेकरून जो पण आपला कष्ट करतोय, खर्च करतोय, वेळ देतोय आपल्या रानामध्ये, केळी क्षेत्रातला शेतकरी, आणि ती केळी वय खाती किंवा प्रॉब्लेम मध्ये डावती, खालीवर होती, आणि प्रश्न असा शेवटचा पडतोय की मी माझ्या पद्धतीने कष्ट खर्च करून वेळ देऊन माझं पीक अपेक्षित का वाढाना, मी आता काय करू, ह्या काय करूचं उत्तर आपल्याला व्हिडिओच्या स्वरूपातून द्यायचंय. आणि जो पण आपल्यावरती विश्वास ठेवून त्याच्या बांधावरती जाऊन आपल्याला ते मार्गदर्शन देऊन तो प्लॉट आपल्याला डेव्हलप करून दावायचा आहे. म्हणजे आज मार्केटमध्ये सल्ला देणारे खूप आहेत, साथ देणारे नाहीत.
वापरा बायोरेनिक ही आपल्या शेतकऱ्याला शेवटपर्यंत पहिल्यापासून साथ देणारे आहे. ह्याचं प्रत्यक्षित आपल्याला प्रत्येक वेळेस दावायचंय, पण कुठला शेतकरी वापरा बायोरेनिकला कंटिन्यू करतोय तिथंच ते आपण दावू शकतो. नाही तर आज मार्केटमध्ये असं होतंय, मार्केटमध्ये खूप काही कंपन्या आहेत आणि आपलं मार्गदर्शन घ्यायचं, इतर मार्गदर्शन घ्यायचं, रिझल्टचा मेळ लागत नाही, एकदा दोनदा घ्यायचा विषय सोडून द्यायचा. काय खरंय, मार्केटमध्ये अशीच जाहिरातबाजी झाली, असंच करतात तसंच करतात. आता कोण काय म्हणतंय ह्याच्यावरती आपली वापरा बायोरेनिक विचार करायला आपल्या वापरा बायोरेनिकच्या मार्गदर्शकाकडे आणि वापरा बायोरेनिककडे पण वेळ नाही. कारण कोण काय म्हणतंय, आज मार्केटमध्ये कितीही चांगलं वागलं, कसंही काय केलं तरी बोट दावणारे, चुका काढणारे खूप मंडळी आहेत. त्यांना काही कामधंदे नसतात, स्पष्ट सांगतो मी. बरोबर. कारण ज्याला कामधंदा आहे त्याला इतरावर टीका टिप्पणी करायला वेळच नाही रेलमध्ये. ज्याच्या त्या पुढे त्याला जगायचंय कसं, त्याला प्रगती कशी करायची. ज्याला काही कामधंदा नाहीत त्यांना एकच उद्योग आहेत की कुणाच्या चुका कशा काढता येते आणि कुणाला कसं काय शहाणपण सांगता येईल. मी म्हणतो आज मार्केटमध्ये कुणी कुणाला शहाणपण सांगू द्या, पहिला तो शहाणा असू द्या. बरोबर आहे की नाही. कारण ह्याचं एक साधं उदाहरण जर घ्यायचं म्हणलं, उदाहरणार्थ मी आणि गोगरे सर, आता मी माझ्या आईबापातनं उदाहरणार्थ वाहिलं राहतोय आणि गोगरे सरांना जर असा मी सल्ला दिला, गोगरे सर अहो एकत्र लय माझी असते, गोगरे सर मला एका मिनिटात म्हणणार तुम्ही कसं एकत्रित का वाहिलं, मी म्हणणार वाहिलं, मग मला कशाने सांगताय तुम्ही एकत्र राहायचं. म्हणजे सल्ला कसा द्यावा कुणी बी की तो त्याच्यात आधी परिपूर्ण पाहिजे, दुसऱ्याला ते मार्गदर्शन आपण केलं पाहिजे. हा, तसं आपल्या ह्या वापरा बायोरेनिकचा उद्देश काय आहे की जे आहे ते कॅमेऱ्याच्या समोर दावायचे आणि कॅमेऱ्याच्या पुढं आपल्याला सगळं मांडायचे. आणि ह्याच्यातनं वापरा बायोरेनिकचा एकच उद्देश आहे की आज कष्ट करणारा, खर्च करणारा, वेळ देणारा शेतकरी शेतीमध्ये जर हरत असेल तर त्याची कुणीतरी दक्षता घेतली पाहिजे, त्याला वाचवला पाहिजे. आपण सहज म्हणतो चांगलं झालं पाहिजे, कुणी केलं पाहिजे. तर हे आपल्या वापरा बायोरेनिकने ते खूप मोठा ध्यास घेतलेला आहे की कष्टकरी शेतकऱ्याला हरून द्यायचं नाही. सहज आपण म्हणतो जय जवान जय किसान, मग जय जवान जय किसान आपल्या किसानाकडे कुणी बघायचं. जवान आपले आहेत सीमेवरती आपल्या देशाचं संरक्षण करण्यासाठी, पण जसे जवान देशाचं संरक्षण करतात तसं आपल्याला आपल्या शेतकऱ्याचं संरक्षण करणं, आपला शेतकरी जिथं जिथं कष्ट करून खर्च करून वेळ देऊन त्याचं पीक चांगलं येत नाही त्या ठिकाणी आमच्यासारख्याला तिथं जाणं पोचणं गरजेचं आहे. पण आपल्या शेतकऱ्यांचं बी एक कर्तव्य आहे की हे व्हिडिओ पाहता पाहता शेअर करणं, व्हायरल करणं. आणि हे व्हिडिओ पाहता पाहता तुम्हाला जर असं ज्या वेळेस वाटतंय की मी माझ्या पद्धतीने कष्ट खर्च करीत असतानाच माझं पीक उचला नाही, वय खात आहे, तर खरंच ह्या वापरा बायोरेनिकच्या मार्गदर्शकांना एकदा कॉल करून बघू. जर बघितला तर तुम्हाला खरा आनंद मिळेल की वापरा बायोरेनिक खरंच शेतकऱ्यासाठी काम करते, प्लॉट उचलतात, उत्पादन वाढतंय, हे आपल्याला प्रत्यक्षित येणाऱ्या दिवसात दावायचं. तर तुम्ही ठेवलेल्या विश्वासावरती आमच्या सुभाष पाटील सर तुमचे, ज्यांनी आमच्यावरती विश्वास ठेवला आणि तुम्हाला इथवर पाठवलं, तर येणाऱ्या दिवसात आपण दावून देऊ ह्या प्लॉटमध्ये होणारे बदल. दिलेल्या माहितीबद्दल आभार आहे, धन्यवाद. साहेब नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. मी विनोद भिकन पाटील, राहणार टाकळी प्रदे. ही जी आपला प्लॉट आहे केळीचा, हा प्लॉट आहे सुभाष बाबूराव पाटील आणि टाकळी प्रदेश, चाळीसगाव तालुक्यात. हा, तर आता ही जी प्लॉटची पाहणी सगळी आहे, नियोजन बरोबर, मॅनेजमेंट हे सगळं तुमच्याकडे आहे. मीच बघतो. तर आपण ह्या प्लॉटची पूर्वावस्थेत शूटिंग काढली होती, किती तारखेला काढली होती? 8 जुलै 2025 ला काढली आज होती. तारीख किती? आणि आज तारीख आहे 18 ऑगस्ट 2025. म्हणजे 2025. म्हणजे किती दिवस 1 झाले? महिना 10 दिवसाचं पूर्ण प्लॉटची आपण काढलेली होती अगोदर. हा, म्हणजे 1 महिना आणि 10 दिवस झाले आज. हो. तर ह्या प्लॉटची पहिली काय अवस्था होती काय ते आपण सगळे व्हिडिओमध्ये फोटो आणि व्हिडिओ आहेत. ह्या झाडाचा बुंदा मापला होता त्यावेळेस किती भरला होता? 16 इंच. 16 इंचाचा भरला होता. त्याच्या पुढचा झाडाचा मापला होता आपण, तो होता 18 इंच. तर आता 18 इंचाचा जो झाड आहे त्याचा भरलाय 33 इंच. ओके. आणि जे 16 इंचाचं झाड आहे आपलं पहिलं, म्हणजे हे 16 इंचाचं, ह्याचा बुंदा भरलाय 32 इंच. आणि जे 18 इंचाचं झाड होतं त्याचा बुंदा भरलाय 33 इंच. तसंच हे पण झाड होतं 16 इंचाचं, त्याचा बुंदा भरलाय 30 इंच. आणि त्याच्या पुढचं झाड ते पण 16 इंचाचा बुंदा होता, ते भरलंय 28 इंच. म्हणजे प्रत्येकी झाडाचं डबलचा बुंदा झालेला आहे. आणि आपण पलीकडच्या साईडला मुपलं तर तिथं एक 10 इंचांनी वाढ झाली. तर आता बघा ही जी प्लॉट आहे, ही झाड दोन कशी होती त्या व्हिडिओ मध्ये आहेत. आता ते अगदी आपल्याला म्हणजे कुणी तिथं आता उभा राहिला तरी ते झाकून टाकेल त्याला. हे दोन्ही पण झाड हे व्हिडिओ मध्ये पहिले आहेत. आपण म्हणजे इथं एक झाड नव्हतं म्हणून मी इथं असा आत उभा राहिलो होतो आणि सर थोडीशी आतमध्ये होती, तुम्ही तर त्यांच्या परपाठी मागे होते. पण आता आपण ते सगळ्याच दोघांच्या जागा पुढे घेतल्यात. कारण आता आपण पहिल्या जागेला जर उभा राहायचं म्हणलं एक 3-4 फूट तर कुणीच आपण दिसणार नाही, त्यामुळे आपण पुढे आलोय. आता तुम्ही तुमच्या आहे शेड्यूल मध्ये वापरा बायोरेनिकचं जे काय आम्ही शेड्यूल लिहून दिलं तुमच्या आहे शेड्यूल मध्ये ऍड करून, तर स्प्रे असतील, पोगा भरणे असेल किंवा ड्रिपने सोडायचं असेल,
ते अगदी सरांनी जसं तुम्हाला सांगितलं आणि मी जसं लिहून दिलं तसं तुम्ही तंतोतंत केलेलं आहे, घेतलेलं आहे. त्याच्यात काही सुद्धा मागे पुढे एकही मागे पुढे घेतलेलं नाही. उलट स्प्रेला आणि पोगा भरणीला वापरावरणीची टेक्नॉलॉजी कमी पडली, तर आपल्या सुभाष पाटील सरांनी 2 वेळा मागून घेतली परत कुरिअरनी. साहेब ते कमी पडले, खरं खोटं? 2 वेळा. मला वाटतं एकदा काहीतरी 6,500 आणि परत 9,200 असं काहीतरी, म्हणजे 2 वेळा परत ते मागून घेतलं आणि त्याच्या अगोदर मार्गदर्शन दिलं तर ते वेगळं होतं. म्हणजे हे जे आता आपण जर पाहतोय, अगदी इथं 16 इंचाचा जी बुंदा होता तो आपला झाला 32 इंचाचा, म्हणजे 16 इंचाने वाढ झाली. पलीकडचा जो 18 होता तो झाला 33 इंचाचा, म्हणजे जवळपास तिथं 15 इंचाने वाढ झाली. म्हणजे बारकाईने जर अभ्यास केला, आता हे पाला जर बघितला, मीटर आहेच, बघू इकडे त्याची रुंदी बघू आपण. असू द्या, काय नाही तसे अर्थ. तर हा पाल्याची 29 इंच आहे ना. आपण मगाशी मोपलं तिथला पाला किती होता? 31 इंच. म्हणजे आता आपण मुद्दाम मोपलं. आता हे जर झाडं बघितली, पोगा बघितला, तर एकदम असा सनाट निघतोय. बरोबर. म्हणजे सुभाष पाटील सरांनी जे तुम्हाला सांगितलं की वापरावरणीची टेक्नॉलॉजी आपल्याला त्यांनी सांगितली त्या पद्धतीने वापरायची, आपल्याला पाहायचे त्यांचे काय रिझल्ट आहे. तर आता हे जे काही केळी क्षेत्रातले शेतकरी व्हिडिओ पाहतात, बरोबर, की ज्यांना काय असं वाटतं की आम्ही आमच्या पद्धतीने शेती करत असताना खूप काही शेतकरी सक्सेस बी आहेत, आपल्याला अजिबात म्हणायचं नाही की बाबा. पण विषय असा आहे की 10% वर्ग जो आपला शेतकरी वर्ग आहे हा कर्जबाजारी होत चाललेला आहे. शेती करत असताना, कष्ट करीत असताना, खर्च करत असताना यश पाहिजे असं येत नाही, आणि ते पण कष्टाला आणि खर्चाला कमी पडत नाही. पण नेमकं यश कुठं दललंय हे नेमकं काय लक्षात येत नाही. म्हणजे कुठलाही शेतकरी कुठलंही पीक कुठलंही रान असू द्या, पण ज्यावेळेस यश येतं त्यावेळेस शेतीवरती शेती विकत घेतली जाते, कारण ते शेतकऱ्याकडे भांडवल तयार होतं. ज्यावेळेस शेती करताना खर्च होतो आणि उत्पादन अपेक्षित निघत नाही, केलेला खर्च निघत नाही, त्यावेळेस कर्जाचा डोंगर वाढतो. आणि तो कर्जाचा डोंगर फेडताना आता मी काय करू ह्या कंडिशनला आपला शेतकरी जातो. बरेच जणाला ते इतरांनी 4 वेळा पैसे मागितलेलं म्हणजे पटत नाही, आणि ते थोडक्यात ते सहन पण होत नाही. त्या कारणास्तव बरेच जण आपले शेतकरी मंडळी शेती विकतात. आणि शेती पिकवत असताना शेतीवरती झालेला खर्च जर शेती विकावं लागत असेल तर ह्याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट दुसरी कुठली नाही. आणि त्याच ठिकाणी आपल्या ह्या वापरावरणिकनी एक पाऊल असा ठेवलाय की आम्ही कष्टकरी शेतकऱ्याला हरवून देणार नाही. आम्ही सर्व मार्गदर्शक निमित्त आहे. वापरावरणिकनी जी टेक्नॉलॉजी बनवलेली आहे त्याच्यामध्ये खूप मोठी ताकद आहे. फक्त त्या टेक्नॉलॉजीचा वापर कशा पद्धतीने केला पाहिजे हे आम्ही फक्त प्लॉट पाहणी करून शेड्यूल लिहून देतो. फक्त आमचा आम्ही अनुभव देतो. त्या टेक्नॉलॉजीमध्ये सगळं आहे, पण ती टेक्नॉलॉजी कशा पद्धतीने वापरली पाहिजे की जेणेकरून आशे साहेबांसारखे प्लॉट येतात, ह्याचा फक्त आमच्याकडे खाली अनुभव आहे. तर तुम्ही जे केळी क्षेत्रातले शेतकरी जे कष्ट करून खर्च करून वेळ देऊन पिकाने वय खाल्ले पाहिजे असे प्लॉट बनत नाहीत, अशा केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी एक तुमचा सल्ला संदेश 40 दिवसातला अनुभव तुम्ही काय सांगू शकाल? तर गेल्या 40 दिवसात तो माझा प्लॉट खाली होता. हे झाड तर केवढी होती? लहान होते, 4 फूट 5 फूट असे हाईट, जास्त जात नव्हती. वापरावरणीचं आपण तो शेड्यूल तुम्ही लिहून दिलं, त्या पद्धतीने वापरावरणीचं तुम्ही ते सगळं शेड्यूल फॉलोअप करत गेलो. त्यामध्ये मला 40 दिवसात म्हणजे 1 महिना 10 दिवसात तो पण इथं बदल घडून दिसलाय. हा डोळ्याच्या समोरच. ते पाण्याचं थ्रीप असो, पाण्यात झाडाची वाढ असो, झाडाची बुंदा असो, सर्व गोष्ट आपण हे कॅमेऱ्याच्या समोर दाखवतोय. कारण ह्या झाडांची जर उंची बघितली तर आता हे पालाच मी खालचा माझ्या हाताला येतोय, ह्याची उंची जर बघितली त्या कॅमेऱ्यात दिसतीच आहे. ह्याची उंची माझ्या हाताच्या पुढं 4 फूट सहज येईल. ह्या पाल्याची ह्याची तर मी म्हणतो आणखी जास्त येईल. बरोबर आहे, सहज बघितलं ते कॅमेऱ्यात जे काही दिसत असेल ते. म्हणजे हे 2 झाडं समोरासमोर होते अगोदर. म्हणजे आपण तुम्ही इथं होते, मी आत होतो, आणि गोगरी सर तुमच्या पाठीमागा. तुमच्या पाठीमागा जर गोगरी सर राहिले त्या झाडांनी तर चुकून पण दिसणार, पण पहिल्या व्हिडिओ मध्ये दिसतात. मग 40 दिवसात हा झालेला बदल आहे. आपल्या केळी क्षेत्रातले जे काही शेतकरी आहेत की ज्यांना असं वाटतंय की मला शेती करत असताना जसं एखाद्या रोलला गाव लागल्यानंतर गतिरोधक अगदी 50-50 मीटरवरती, अगदी 100-100 मीटरवरती ते स्पीड ब्रेकर असतात. तर तिथं जशी कुठलीही गाडी तिथनं दमानीत चालावं लागते. म्हणजे गाव लागल्यानंतर स्पीड ब्रेकर कशात टाकलेत की जेणेकरून तिथनं कुठलीही वाहन फास्ट जाऊ नये, म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्यांना तकलीफ होऊ नये, ऍक्सिडेंट वगैरे होऊ नये. पण आज शेतीमध्ये असं झालंय की जसं एखाद्या गाव लागल्यानंतर जसे स्पीड ब्रेकर आहेत आणि गाडी स्लो होती, तसा आपला शेतकरी मित्रांचा जो स्पीड आहे आज कष्ट करण्याचा आणि खर्च करण्याचा,
तर त्या कष्ट करण्याच्या खर्च करण्याचा जो स्पीड आहे त्या स्पीडनुसार आपली जी पिकं उचलत नाहीत, म्हणजे स्पीड घेत नाही, वाढीला असन त्याचं वयखाना असन, ह्या गोष्टी ज्या काही थोड्याशा गुंतागुंतीच्या होत्यात आणि मग शेतकरी आपला कुठलाही असू द्या तो नाराज होतो, कारण कष्ट आणि खर्च करताना तो मागं पुढं पाहत नाही. पण यश जर नजरेला दिसलं नाही, मिळालं नाही तर कष्ट करू नाराज होतो त्या गोष्टीवर. आपण इतका पैसा खर्च करतोय तर त्याच्यामध्ये मागे तर झिरो येत असेल तर मग पुढचा खर्च करण्यामध्ये तो मागे रिवत होत असतो. हा, मन खचत तिथं. खचत असतो. तर त्या ठिकाणी आपल्या वापरा बायोरेनिकनी खूप छान टेक्नॉलॉजी बनवलेली आहे. 34 प्रकारचे कंटेंट 2 प्रोडक्ट मध्ये टाकलेले आहेत. त्याची जी काही खासियत आहे, सत्यता आहे, हे आपण ह्या असं प्लॉटवरती येऊन धावतोय. येऊन धावण्यापाठीमागचा एकच उद्देश आहे, आपला कष्टकरी शेतकरी जो आज खचत चाललेला आहे, त्याच्या डोकीवरती कर्जाचा डोंगर असा झालेला आहे की त्याला असं आपल्या शेतकरी मित्रांना वाटतंय, ज्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे, की आमच्यासाठी कोण आहे, आम्ही हे कर्ज कसं फेडू, आम्ही कुठल्या पिकातनं उत्पादन काढून पैसे मिळू. तर त्या आपल्या कष्टकरी शेतकऱ्यांसाठी ही बनलेली टेक्नॉलॉजी आहे. आता आम्ही तुम्हाला जरी व्हिडिओ केळीचे दावत असलो तरी आपलं जवळपास 39 ते 41 पिकांवरती सगळे पहिली अवस्था दुसरी अवस्थाचे व्हिडिओ आता सध्या वापरा बायोरेनिक यूट्यूब चॅनलला आहेत. 39 ते 41 प्रकारच्या वेगवेगळ्या पिकांवरचे रिझल्ट वापरण्यापूर्वी आणि वापरल्यानंतरचे आहेत. म्हणजे सगळ्यात जास्त केळीवरचे व्हिडिओ आहेत 90%, मी म्हणणार नाही 10% इतर सगळ्या पिकांवरचे आहेत. पण आता केळीवरच्या शेतकऱ्यांची जर मागणी येत असेल तर आमचे मार्गदर्शक बी सगळे केळीवाल्यांकडेच पळतात. म्हणजे मी खरं सांगतो. पण ह्याच्यात नवी कुणी म्हणलं मी टमाट लावलंय, कोण म्हणलं मी वांग लावलंय, कोण म्हणलं मी मिरची लावली, कोण म्हणलं मी कोबी लावलाय, कोण म्हणलं मी फ्लॉवर लावलाय, कोण म्हणलं मी ढोबळी मिरची लावली, कोण म्हणलं माझ्याकडं आणखी काय बाबा वेगवेगळी पिकं आहेत, तरकारी मधली, व्हेजिटेबल मधली किंवा फळबाग आहेत, कोणाच्या द्राक्ष आहेत, कोणाच्या डाळिंब आहे. तर ह्या सगळ्यांचे व्हिडिओ युट्यूबला आहेत. पण विषय असा होतो की केळीचे जास्त व्हिडिओ आहेत, केळीतनं जास्त कॉल येतात आमच्या मार्गदर्शकाला, त्यामुळे आमचे मार्गदर्शक सगळे केळीकडेच वळलेले आहेत. पण जर तुम्हाला असं वाटत असेल की आमचं हे पीक आहे, आमच्या ह्या पिकावरती तुमचा काय वापरा बायोरेनिकचा रिझल्ट आहे का, तर तुम्ही तिथं वापरा बायोरेनिक आणि तुमच्या पिकाचं नाव टाकलं तर तुम्हाला ते व्हिडिओ पाहायला भेटतील. पण ही टेक्नॉलॉजी ह्याच्यासाठी बनलेली आहे की आपल्या जमिनीवरती कुठलंही पीक घेत असताना जे आपल्याला अपयश येते ते अपयशाचं यशामध्ये रूपांतर करायचं असेल आणि ज्यांना काय आपण कष्ट करीत असताना खर्च करीत असताना हरतोय ह्याची जाणीव होत असेल, अशा माझ्या शेतकरी मित्रांना माझे हात जोडून विनंती की तुम्ही वापरा बायोरेनिकला स्वीकारा. तुम्हाला एक जाणवून की सहजासहजी कुठल्याही पिकाचं उत्पादन काढायचं म्हणलं तर आपल्याला वापरा बायोरेनिक हे खूप छान आहे. ह्याची परिस्थिती आपण प्लॉटवरती येऊन दावण्याचा प्रयत्न करतो. याचं कारण का, की तुम्हाला खरं वाटावं आणि हे खरं वाटण्यासाठी पाहिजे पहिला जसा व्हिडिओ फिरवलाय, कॅमेरा फिरवलाय, तसा आपण कॅमेरा व्हिडिओ फिरवून घेण्याचा प्रयत्न करतोय. जसं आहे तसं लावण्याचा प्रयत्न करतोय. आता पण बुंदे मोपले, हे बुंदे मोपायच्या अगोदर आपण पूर्वावस्थेचा व्हिडिओ आपण पाहत होतो. बरोबर. की पहिल्यात किती आलागड्या बुंदा, कुठली कुठली झाडं मोपल्यात, नाही चुकीची झाडं मोपायचो आपण. म्हणजे इतकं सत्यता का, 40 दिवसातला खेळ आहे हा सगळा. पण हा सत्यतातला मार्ग आहे. 40 दिवसातला खेळ 40 गावामध्येच आहे. 40 दिवसातला खेळ 40 गावामध्ये. म्हणजे आता बघा, म्हणजे 40 गावामधला हा रिझल्ट 40 दिवसात काढलाय वापरा बायोरेनिक. हे असं काय म्हणणं हरकत नाही. आणि ती बी अगदी 40 दिवस गावातला व्हिडिओ म्हणजे टाकळे प्रदे मधले सुभाष पाटील सर जे आहेत क्वालिफाईड आहेत, मी सांगायची काही गरज नाही. अशा अगदी सुशिक्षित क्वालिफाईड शेतकऱ्यांनी जर वापरा बायोरेनिकला जर स्वीकारित असतील, त्यांचे सहकारी मान्य करीत असतील, आज झाड मान्य करीत असेल, तर शेतकरी मित्रांनो ह्याच्या पुढं सत्याच्या पुढं आणखी काय, मला काय म्हणायचं, म्हणजे सकाळी दिवस उगवला सगळीकडे प्रकाश पडला, दिवस उगवला प्रकाश पडला, इथंच सगळं आलं. जर एवढं सगळं डाऊन जर हित शंका येत असेल ना तर आपल्यासाठी कोणीही नाही. कारण हे फक्त वापरा बायोरेनिकनीच का स्वीकारलंय, हे आम्हाला पण हे सगळं करत असताना खूप काही त्रास असतो, पण आम्ही ते सांगत नाही. त्याचं कारण का, की वापरा बायोरेनिकने आमच्या मनामध्ये तसं रुजवलंय की आपला शेतकरी कुठल्या परिस्थितीमध्ये गेलाय, तुम्हाला काही गोष्टी सहन कराव्या लागतात. कारण काल कुठं होतो आपण ह्या टायमिंगला, बुरामपूर, बरोबर, आणि त्याच्या अगोदर कुठं होतो, सकाळी होतो करमाळ्या तालुक्यात, आणि संध्याकाळी कुठं होतो ब्रहाणपूरच्या पुढं, कुठलं गाव होतं ते, खैरखेडा होतो, खैरखेडा. हा, म्हणजे जे काय आहे ते. आणि रात्री कुठं होतो आपण 40 गावामध्ये मुक्कामाला. म्हणजे तिथनं म्हणजे प्रवास किती होतोय, काय होतोय, त्या गाडीत बसू सुद्धा वाटत नाही सीटावर. म्हणजे बारीक जर अभ्यास केला, पण पळायचं का, एवढं करायचं का, की कुणाला तरी कुणाबद्दल काहीतरी वाटलं पाहिजे, जे वाटलं पाहिजे ते दिसलं पण पाहिजे. दिसलंय. नाहीतर वाटाय काय प्रत्येकाला लय
बोलायसारखं आहे त्याच्यावर, पण ते दिसलं पाहिजे, प्रत्यक्षात कर्मातनं दिसलं पाहिजे. ते आपली वापरावरणिक दावून देण्याचा प्रयत्न करते. तर तुम्ही जसं अगदी सर घडलं तसं आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी हे दावण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल आमच्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांकडून, वापरावरणिक कंपनीकडून, रामेश्वर घोगरे सरांकडून तुम्ही दिलेल्या जसं घडलं तशी माहितीबद्दल तुमचं मनापासून साहेब खूप खूप धन्यवाद.